नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. तर तुम्ही विचार करत असाल की विद्याताई आज कुठे प्रवास आहे. मी आज नांदेडवरनं जालन्याला गेले आणि जालन्यावरून त्यानंतर मी संभाजीनगरला आले. संभाजीनगरवरून माझ्या माहेरात म्हणजेच वैजापूर तालुक्यामध्ये उंदरवाडी गाव आहे. लासूर स्टेशनपासून फक्त 5-6 किलोमीटरवर. त्या गावात मळ्यामध्ये माझ्या आई वडील राहतात. मी रात्री तिथे थांबले आणि आज होती वहिनीच्या बहिणींच्या मुलीची हळद. तर त्याआधी आम्हाला थोडीशी कामं होती. आईंचे काही थोडेफार कामं असले की मी आल्यानंतर मग माझी मम्मी ते कामं करायला घेते. म्हणजेच काय तर बँकेचे छोटे मोठे व्यवहार असेल किंवा हॉस्पिटलचे काही कामं असतील किंवा कुणाला भेटायला जायचं असेल तर असे छोटे मोठे कामं मी आल्यानंतर आम्ही दोघी मिळून ते करतो. त्यानंतर आम्ही निघालो होतो लासूर स्टेशनला. पहिले लासूर गावात जायचं होतं आम्हाला. ग्रामीण बँकमध्ये आईचं काही जे वयस्कर लोकांसाठी काही पेमेंट येतं ते काढायचं होतं तिला. आणि त्यानंतर परत आमचं आजचं शेड्यूल खूप जास्त बिझी होतं. हळदीलाही जायचं होतं, वडिलांच्याही बँकेत जायचं होतं आणि परत मुंबईलाही निघायचं होतं. आईच्या ओळखीच्या ह्या एक काकू भेटल्या. त्या काकूंना आम्ही परत लिफ्ट दिली आणि मग आई आणि त्या गप्पा मारत आमचा प्रवास सुरू झाला. मग आईंना असं खूप वाटतं की रस्त्याने माझ्या आईला कमरेमुळं आईला मणक्याचा त्रास असल्यामुळं तिला खूप वेळेस असं वाटतं की रस्त्याने कोणी जाणारं येणारं कोणी असलं कुठं जायचं असलं तर आपल्यालाही असं कोणी पटकन गाडीत घ्यावं, कोणी लिफ्ट द्यावं. कारण की ह्या वयामध्ये जास्त चालणं होत नाही. पण ती आता खूप कमी कुठेही जाते. खूप कमी केलं तिने नातेवाईकांकडे जायचं. कारण की चालणं अजिबातच आता होत नाही आमच्या आईंना. तर म्हटलं ठीक आहे, काही कुठेही कधीही कुठं जायचं असलं, इमर्जन्सी जायचं असलं किंवा हॉस्पिटल्समध्ये काही जायचं असलं चेकअप वगैरेला तर मीच तिला घ्यायला येते आणि ड्रॉप करायलाही येते. हे होतं माझं गाव उंदीरवाडी. गाव थोडं ऑड आहे पण खूप छान आहे. नाही सॉरी, नाव थोडं ऑड आहे पण खूप छान गाव आहे. आणि मग आम्ही थोडंसं पुढं आलो. त्यानंतर लगेचच माझे चुलत भाऊ भेटले. सरपंच आहेत ह्या गावचे, ते विनोद नाना म्हणून. आणि त्यांचं कांदे भरायचं काम, चाळीचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही म्हटलं चला आता आपला पुढचा प्रवास परत सुरू करूया. तसंच आम्ही त्यांच्यासोबत 2 शब्द बोललो आणि आमचा पुढचा प्रवास परत सुरू केला. त्यानंतर आमच्या ह्या गावामध्ये खूप असं रस्त्यांचे कामंही छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात, मस्त रोड झालेले आहेत. खूप छान असं गाव आहे माझं, माहेर आहे माझं. त्यानंतर मग लगेच म्हटलं आता आधी आईचे जे छोटी मोठी कामं आहेत ती करून घेऊया. आणि बरेच वेळेस असं होतं की मी आल्यानंतरच आईंना वेळ मिळतो त्या कामातून. आणि छोट्या मोठ्या जे रस्ते आमच्या गावाकडचे होते आधी खूपच खराब होते, खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे गाडी आणायचं म्हटलं की सगळ्यात आधी हे टेन्शन यायचं की किती वेळा आता चंबर खराब होणार. कारण की अजिबात रोड हे चांगले नव्हते, अजिबातच गाड्या आणायची काही सोय नव्हती. पण आम्ही फायनली लासूर स्टेशनला पोहोचलो. लासूर गावामध्ये एका झाडाखाली सभामंडपच्या बाजूला मी गाडी लावली. त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या दिशेला निघालो. ग्रामीण बँक ही मंदिराच्याच जे कंपाऊंड आहे त्यामध्येच आहे. आणि मग तिकडनं आम्हाला बँकेमध्ये जायचं होतं. ग्रामीण बँकेमध्ये म्हणतो ना आपण की व्यवहार कमी आणि नातेवाईक जास्त भेटतात. तर तिथे गेल्या गेल्या हे होतं दक्षायणी मातेचं मंदिर. यात्रा सुरू होती. खूप छान सभामंडप वगैरे खूप मस्त आहे. खूप म्हणतो ना आपण की वेळेस असं होतं की आपल्याला दर्शन वगैरे पण देवाची इच्छा असते की तुम्ही या माझ्यापर्यंत. त्यांच्या जी पावर असते, आपण म्हणतो आशीर्वाद, ती तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून देवसुद्धा तुम्हाला कधी कधी योगायोगाने बोलवतात. त्यानंतर आम्ही बँकेत आलो. बँकेत आल्यानंतर वडिलांनी बुक वगैरे चेक केलं. त्यांना जे काही व्यवहार करायचे होते बँकेतले ते व्यवहार करून घेतले आणि आम्ही परतच लगेचच निघालो लासूर स्टेशनला. हे लासूर गाव आहे. याच्या पुढचं गाव ते स्टेशन म्हणतात पण ते पण लासूर स्टेशन असं त्या गावाचं नाव आहे.
आईला म्हटलं खूप वेळचं पण चालतो आहे तर आपण थंड घेऊया काहीतरी. मोसाचे रस घेतले आम्ही तिघांनी पण, आणि वडिलांना विदाऊट बर्फ, म्हणजे त्यांना जास्त थंड चालत नाही. त्यानंतर मग मी पेमेंट वगैरे केलं आणि परत पुढच्या मार्गाला आमच्या सुरुवात झाली. लासूरला आलो. SBI बँकेत आल्या आल्या लगेचच त्या वॉचमॅन काकांनी आधी अडवलं की मॅडम इथं व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे. म्हणतात ना जिथं जास्त सिक्युरिटी वगैरे असतं. मग मी काही व्हिडिओ वगैरे तिथे घेतले नाही. आणि ग्रामीण बँकेमध्ये कोणीच म्हटलं नाही की इथे व्हिडिओ शूट करू नका, का इथे आम्ही अलाउड करत नाही वगैरे. म्हणतात ना आपण जुनी लोक, जुन्या गोष्टी, खरंच जुनं ते सोनं असतं. आणि त्यानंतर आम्ही आमचे व्यवहार, जे काही आमचे कामं होते लासूर स्टेशनमधले आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो होतो वहिनीच्या बहिणीच्या मुलीच्या हळदीसाठी. आणि मग त्यानंतर आम्हाला घरून परत रिटर्न जाऊन आलो होतो आम्ही. तो काही रिटर्नचा प्रवास मी दाखवला नव्हता. इथं आल्यानंतर पंगत ऑलमोस्ट जेवायला बसले होते सगळे. हळदीची तयारी सुरू होती. नवरीबाई तयार होऊन बसलेली होती. हळदीचा कार्यक्रम लगेचच सुरू होणार होता. आम्ही बऱ्याच लवकर गेलेलो होतो. ह्या माझ्या वहिनी, ही माझ्या भावाची मुलगी, आणि आमचं लेकरू आलं, भेटलं वगैरे. मस्त इथं देवीचं मंदिर होतं. आता पुढच्या वर्षी आमची पण हीच परिस्थिती असणार आहे की आम्हालाही माझ्या भावाच्या मुलीचंही खूपच असं धूमधडाक्यात पुढच्या वर्षी आम्हीही लग्न करणार आहे. आम्हीही खूप छान असं स्थळ तिच्यासाठी शोधत आहोत. आम्हालाही हे क्षण अनुभवण्यासाठी खूप एक उत्सुकता आहे की 2027मध्ये आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू. आणि माझ्या भाचीच्या लग्नामध्ये मलाही असंच खूप छान छान मेकअप वगैरे करून खूप एन्जॉय करायचं आहे, खूप नाचायचं आहे डीजेच्या गाण्यांवर. मग मी म्हटलं चला आता आधी यांची तर हळद वगैरे यांचा कार्यक्रम होऊ देऊया. आम्हाला लग्नाला थांबायचं नव्हतं, त्यामुळं आम्ही आजच आहेर वगैरे करून उद्या आम्हाला लगेचच निघायचं होतं मुंबईसाठी. कुकू वगैरे लावलं, मानसन्मान दिल्यानंतर सगळेच बसले होते हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि वहिनीच्या 6 बहिणी आहेत. वहिनी सगळ्यात लहान आहे. त्यांच्या एका बहिणीची ही नात खूप छान दिसत होती, खूप गोड दिसत होती. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम बऱ्यापैकी सुरू झाला. हे जे पाठीमागं तुम्हाला बांगड्यांचा कार्यक्रम दिसतोय, बांगड्या भरायचा कार्यक्रम जो सुरू आहे, ते कसार दादाही मला ओळखत होते. माझे व्हिडिओज वगैरे ते बघत होते. त्यांनीही माझ्या हातात इतक्या छान बांगड्या भरल्या होत्या की दुसऱ्या दिवशी त्या बांगड्या माझ्या हातातून निघतच नव्हत्या. पण खूप बरं वाटलं त्यांना भेटून बोलून. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी तुमचे व्हिडिओ पाहतो विद्याताई, म्हटलं थँक्यू सो मच. मला ही कल्पना नव्हती की माझ्या नातेवाईकांमध्ये माझे व्हिडिओ कोण पाहतं किंवा माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. कोण लोक माझ्या व्हिडिओला बघून खरंच त्यांना असं वाटतं की हां व्हिडिओ छान आहेत विद्याताईंचे. खूप ॲप्रिशिएट करतात लोक. त्यासाठी मनापासून प्रत्येकाला धन्यवाद. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. मग आम्ही जे म्हणतो आपल्या परंपरा ज्या आहेत, जे हळदीचं सेलिब्रेशन होतं ते आम्ही पार पाडलं. वहिनी आणि मी हळदीला गेलो होतो. भाऊ आमचा कुठेतरी जाऊन बसलेला. वहिनीला म्हटलं चला आपण दोघीच हळद लावून घेऊया. मग आम्ही हळदीचा कार्यक्रम वगैरे आटपला आणि लगेचच निघालो घरी. आम्हाला निघता बराच वेळ झाला होता, 10 वाजले होते. त्यानंतर म्हटलं तर जाता जाता पण आपण CNG भरून घेऊया, कारण की भरपूर वेळ झाला. काल भरलेला मी CNG जाताना, आणि नंतर काही परत CNG भरला नव्हता. मग त्याच्यामुळं मग परत CNG पंपावर आलो. पांडव CNG पंप आहे, समृद्धीपासून खूप जवळ आहे अंतर. आणि मग लगेच आम्ही लासूर गावात आलो. आणि तिथे यात्रा खूप असं म्हणतो ना आपण भरलेली होती, खूप गर्दी होती. आणि ती यात्रा वगैरे आईला म्हटलं थोडा वेळ जाऊया का आपण यात्रेमध्ये. आई म्हणे नको आता खूप दमलो आहे, आधी घरी चल म्हणे. तर आमचा जो प्रवास होता आज दिवसभराचा, तोही खूप म्हणतो ना आपण की छान झालेला होता. आणि खूप एन्जॉय केला मी माझ्या आईवडिलांसोबत. पुढचे 2-3 दिवस कंटिन्यू मी त्यांच्यासोबत फिरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि आम्ही आता फायनली आमच्या मळ्यात पोहोचलो होतो.
आणि इथे कोकलेरचं काम चालू होतं, ते कोकलेर बाजूला घेतलं. आणि चला उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ उद्या येईल, तो बघा.